महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने पूर्वी विदर्भ के नागपुर में एक अर्थ संगठन बैठक आयोजित की। बैठक में आगामी स्थानीय स्वयं शासन निकाय चुनाव के संदर्भ में संगठनात्मक निर्माण पर चर्चा हुई। मनसे नेता राजूभाऊ उंबरकर के मार्गदर्शन में रवि भवन में एक बैठक आयोजित की गई। पूर्वी विदर्भ के महापौर और जिला महापौर की बैठक में उपस्थिति। एक तर पूर्व विदर्भाची आज संपूर्ण पूर्व विदर्भातले संपूर्ण जिल्हे शहराध्यक्ष ते विभागीय अध्यक्षापर्यंतची इथं बैठक आहे। संघटनात्मक बांधणी, समोर येणारे सर्व विषय, निवडणुका या विषयावर सविस्तर अशी बैठक आज इथं आयोजित केलेली आहे। काय काय मुद्दे चर्चिले जाणार या बैठकीमध्ये आणि कुठले कुठले पदाधिकारी आले? शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षापासून विभागीय अध्यक्षापर्यंत आणि नागपूर शहराध्यक्ष, नागपूर विभागीय अध्यक्षापर्यंत संपूर्ण फक्त पूर्व नागपूर, तुम्ही जे खाली गर्दी पाहताय, पूर्व विदर्भची गर्दी खाली पाहताय तुम्ही मताधिकाऱ्यांची, आणि पश्चिम विदर्भाची 27 तारखेला बैठक आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक सर्व विषय आले त्याच्यामध्ये। आगामी निवडणुका आले, आपण सरकारचं जे काम पाहतोय, प्रत्येक मंत्री हा जनतेला गृहीत धरून वेठीस धरतो आहे। जनतेचं कुणालाही काही घेणं देणं नाही। आताचं अधिवेशन जर पाहिलं तर कुणी पत्ते खेळतं आहे, कुणी मारामाऱ्या करतं आहे, शेतकरी आत्महत्या करतोच आहे, शेतकऱ्यांचे सर्व विषय प्रलंबित आहे। कुणी चॅलेंज देतं आहे, कुणी बॉन्ड पेपरवर लिहून देतं आहे की आपण मारापिटी करू, ॲग्रीमेंट करतो आहे, आणि ह्या सरकारला कुणाचाही धाक राहिलेला नाही, जनतेचा धाक राहिलेला नाही। त्याचं कारण एकमेव आहे, ते आहे EVM। यांना माहिती आहे EVM जोपर्यंत आहे तोपर्यंत यांना जनतेचं काही घेणं देणं नाही आहे। आणि असे समस्त विषय आहेत जे आज जनतेला वेठीस धरत आहेत। जनतेचा कुठलाही आज युवा आपला इथला बेरोजगार आहे, शेतकऱ्याच्या हातामध्ये शेतकऱ्याच्या मालाला मोबदला नाही आहे, अनेकशा अडचणी आहेत। आपण जे महिलांवरचे अत्याचारचे प्रकरण पाहतोय, दिवसेंदिवस खुलेआम सर्व काही होते आहे। मुबलक प्रमाणात MD ड्रग्ससारखं आपल्या नागपूरमध्ये काय आज खेडेगावातसुद्धा पोचलेलं आहे। याचं कारण काय? याच्या आधी तर असं नव्हतं, परंतु ड्रग्स जर आज खेडेगावात भेटायला लागलं असेल तर यांचं सरकार करते काय हा प्रश्न आम्हा सर्वांना पडलेला आहे। आणि याच्यामध्ये आमचा युवक कुठंतरी भरडल्या चाललेला आहे, कुठंतरी व्यसनाधीन चाललेला आहे। एक तर युवकांच्या हाताला काम नाही, दुसरी गोष्ट शासन कुठल्याच कामावर पैसे देत नाही आहे, त्याच्यामुळं कामं सर्व बंद पडलेले आपण पाहतोय। असे प्रश्न काढावेत तेवढे भरपूर आहेत। कोकाटेच्या राजीनाम्याची चर्चा आहे, थोडक्यात सांगा। कोकाटेचा तर राजीनामा झालाच पाहिजे। तो आज शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी संकटाला रोज उठून संकटाला तोंड देतोय। कधी पावसाचं संकट येतं, कधी आसमानी संकट येतं, कधी भाव नसतो। शेतकरी तुम्ही जर मागच्या वर्षीची बातमी पाहिली असेल तर एका झाडाला मायबाप दोघंजणं फाशी घेतात। याच्यापेक्षा विचित्र चित्र काय पाहिजे? आणि तो कोकाटे अक्षरशः पत्ते खेळतो आणि त्याला मुख्यमंत्री काही म्हणत नाही, उपमुख्यमंत्री काही म्हणत नाही। यांना लाज नाही वाटत? कोकाटे पत्ते खेळतो, त्याची तर त्या क्षणी हकालपट्टी करायला पाहिजे होती, आणि हे सरकार करत नाही। म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, हे सरकार जे आहे हे EVMच्या भरोश्यावर मजा मारतं आहे। यांना जनतेचं काही घेणं देणं नाही, शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही, युवकाचं काही घेणं देणं नाही, कामगाराचं काही घेणं देणं नाही। कामगार, युवक, शेतकरी, जनता मेली तर चालते। आपण रोज उठून प्रकरण पाहतो तर कुणाच्या ड्रायव्हरकडं हजारो कोटीची जमीन त्याला भेट दिल्या जाते, कोणी माराफिट्या करतो। मी तुम्हाला सांगितलं, तो आज एक शिवसेनेचा आमदार, त्यांनी तर ॲग्रीमेंट केलेलं आहे की आपण इथं माराफिट्या करू। हे कुठलं, म्हणजे हे कुठल्या स्तरावर आपण चाललेलो आहे? आणि याला लोक कंटाळलेले आहेत आणि यांची जागा लोक दाखवतील। आणि EVMचा तर विरोध जनतेने करायलाच पाहिजे, आम्ही सुद्धा करू, जनतेने सुद्धा करायला पाहिजे।